अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा काल्याच्या कीर्तन सेवेप्रसंगी निवडलेला गवळणपर प्रकरणातील हा 4 चरणांचा अभंग. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काला हा भगवान कृष्ण परमात्म्यानं दिलेला अलौकिक प्रसाद, तो प्रसाद प्राप्त करण्याचा अधिकारी कोण हे सांगतात, त्याची साधना काय हे सांगतात. काला हा किती विशेष आहे, दुर्लभ आहे हेही समजावून सांगतात. आणि कालारूपी हा भगवत प्रसाद प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये काय शक्ती सामर्थ्याने काय प्रकारचा अधिकार प्राप्त होतो त्याचंही वर्णन या अभंगातून आपल्या पुढे ठेवतात. एका अर्थानं भगवान कृष्ण परमात्म्यानं केलेला काला म्हणजे अध्यात्माचा पूर्णतम प्रसाद आहे असंच वारकरी संतांना वाटतं. तो परिपूर्ण प्रसाद आहे आणि त्या प्रसादाचं वर्णन या अभंगातून आलेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. श्री क्षेत्र नेवासा बुद्रुक, सुरेगाव गंगा रस्ता, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, सालाबाद प्रमाणे संपन्न होणारा ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायण गिरीजी महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याही वर्षी आपणा सर्वांच्या सहकार्यानं आणि भगवान पांडुरंग परमात्म्याचे आशीर्वाद, माऊलींचे तुकोबारायांचे, आपल्या सर्व संतांचे आशीर्वाद, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू नारायण गिरीजी महाराज
विश्वेश्वरनाथ बाबा, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य बनसी महाराज तांबे, वैकुंठवासी गुरुवर्य एकनाथ स्वामी महाराज, श्रद्धेय गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज, अशा सर्व पूज्य संतांच्या आशीर्वादानं आणि पंचकृषीतील समस्त ग्रामस्थांच्या आणि उपस्थित सर्व भाविकांच्या सहकार्यानं हा सप्ताह संपन्न झालेला आहे. आज या निमित्तानं बरीचशी पूजनीय मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये परमादरणीय महंत ऋषीनाथजी महाराज, त्याचबरोबर आवर्जून उपस्थित आमचे पूजनीय संजयजी महाराज जगताप, आदरणीय दत्तगिरीजी महाराज, आमचे धनराज महाराज महानुभाव, आपल्या पारायण व्यासपीठाचं नेतृत्व ज्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे उत्तम प्रकारे याही वर्षी केलं असे आमचे गुरुबंधू रामनाथजी महाराज पवार, त्याचबरोबर आमचे अत्यंत बंधुतुल्य प्रिय असलेले ज्ञानेश्वर महाराज हजारे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, आपले सर्वांचे स्नेही गुरुबंधू बाळासाहेब महाराज खरात, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री हरिभक्तीपरायण मोरे काका, त्याचबरोबर आवर्जून उपस्थित आमचे गुरुबंधू श्री हरी महाराज वाकचौरे, हार्मोनियमची साथ करणारे ज्ञानेश्वर माऊली शिंदे, विश्वस्त संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा, त्याचबरोबर आमचे देवगडच्या सेवेतील शिंदे तात्या, आदरणीय आपल्या वरदविनायक सेवाधामाचे भूमिदाते आणि मार्गदर्शक कचरू पाटील निर्मळ नाना, ज्यांच्या सुंदर गायनानं कीर्तनाला प्रारंभ झाला असे गायनाचार्य रोहिदास आबा जगदाळे, त्याचबरोबर गायनाचार्य काशीनाथ महाराज टेकाळे, गायनाचार्य संगीत विशारद विलास महाराज कोतकर, गायनाचार्य संगीत विशारद बाळासाहेब महाराज पवार, आमचे शंकर भाऊ, त्याचबरोबर आमचे दुसरे मृदंगाचार्य शिंदे महाराज, या बाजूला सोपान काका बाराहाते, साळुंके महाराज, तनपुरे पाटील. या निमित्तानं भजनी मंडळातील सगळे ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी, आमची चोपदार मंडळी आणि आपल्या संस्थेची सगळे विद्यार्थी बालगोपाळ आज आवर्जून उपस्थित मान्यवर, त्यामध्ये मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेबजी तुवर पाटील, संचालक, ज्येष्ठ संचालक आणि पानेगावचे सरपंच संजयजी जंगले पाटील, त्याचबरोबर ज्येष्ठ संचालक दुसरे आमचे आदरणीय जंगले पाटील, त्याचबरोबर आवर्जून उपस्थित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ मार्गदर्शक अंबादास पाटील कोरडे, आदरणीय ढोकणे भाऊसाहेब उंबऱ्याहून उपस्थित आहेत, रामकृष्ण पाटील कांगुणे आहेत, ठोसर भाऊसाहेब आहेत, त्याचबरोबर पसायदान आनंदवन संस्थेची प्रमुख मंडळी की ज्यांचं नियमित योगदान आपल्याला या ठिकाणी लाभतं, विनायक तात्या दरंदले ज्येष्ठ पत्रकार, आदरणीय किशोर नाना गावटे, आदरणीय डॉक्टर तुषारजी दराडे, आदरणीय सानप साहेब, सर्व सोनईकर त्यांची स्नेही मंडळी, रंगाभाऊ जंगले पाटील, आमचे महेश भाऊ शिंदे, या निमित्तानं आवर्जून उपस्थित आपल्या या आध्यात्मिक परिवारातले जुन्या सर्व मंडळींना परिचित असलेले पाटबंधारे खात्याचे त्या काळचे निवृत्त अभियंता माणिकरावजी बुधवंत साहेब, की ज्यांच्या मार्गदर्शनानं सहकार्यानं त्यावेळी आम्ही नेवासा फाट्यावरती अत्यंत चांगले उत्सव साजरे केले आणि त्या उत्सवांचं फलित आपल्याही परमार्थ सेवेची सुरुवात झाली आणि अनेक कुटुंबांच्या घरामध्ये परमार्थ पोहोचला आणि आपणही या परमार्थ वाटेवरती चालू लागलो. आणि म्हणून बुधवंत साहेब आले की आम्हाला त्या सगळ्या 2000-2001 या काळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला उपस्थित शंकरराव लोखंडे पाटील, सन्मान्य गोराणे बाबा, त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आदरणीय धस साहेब असतील, जपे पाटील असतील, आदरणीय दादा आहेत. या निमित्तानं
माणिकराव पाटील भागवत असतील, सगळीच समोर बसलेली, आणि या बाजूला आज ज्यांचं अन्नदान आहे ते नामदेवराव रावसाहेब शिंदे पाटील, शिंदे सर. काल परवा त्यांच्याकडे वास्तुशांतीचाही कार्यक्रम झाला, नवीन वास्तूची वास्तुशांती. तदनिमित्तानं कीर्तन, अन्नदानादी सर्व सेवा पार पडली, आणि आज आपल्या सप्ताहाचं काल्याचं अन्नदान सुरुवातच योगायोगानं अशी झालेली आहे की स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी खूप आग्रहपूर्वक ही भूमी दान केली. आणि दान करण्याचा उद्देश इतकाच होता की सद्गुरू नारायण गिरीजी महाराजांच्या स्मृती चिरंतन राहाव्या आणि वारकरी संप्रदायाच्या संत विचारांची सेवा इथे व्हावी, माऊली तुकोबारायांच्या विचारांची सेवा व्हावी, आणि तदनिमित्तानं सद्गुरू नारायण गिरीजी महाराजांचं एक काही स्मारक, त्यांची काही सेवा चालत राहावी, असा त्यांनी 2 वाक्यात मला उद्देश बोलून दाखवला होता की यासाठी ही जमीन मला दान करावीशी वाटते, परंतु ही जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे, ती चालवली पाहिजे, आणि म्हणून तुम्ही महाराजांचे शिष्य आहात, सेवक आहात, तर हे करा असा आग्रह त्यांनी केला. मी त्यावेळेला नम्रतेनं सांगितलं होतं की साहेब, मी कीर्तनकार आहे, कीर्तनाला फिरतो, आणि वेळ जर नाही देता आला तर अडचणीचं होईल. ते म्हणाले नाही, काही हरकत नाही, पण हे करा. आणि मग ही जमीन दान केली, नावावर करून वगैरे त्यांनी दिली. नंतर आम्ही ट्रस्ट स्थापन केलं, ती व्यक्तिगत माझ्या नावावर केलेली ट्रस्टच्या नावावर पुन्हा केली, आणि भूमिपूजन ठरलं. भूमिपूजनाला सर्व आपले आदरणीय सर्व पक्षीय नेते मंडळी होते, सर्व साधू संत होते, सर्व अधिष्ठानाचे साधू संत होते, परिसरातले भाविक होते. आणि त्यावेळेला पहिलंच अन्नदान नामदेवराव शिंदे सरांनी, ते म्हणाले, आमच्या मामांनी जर जमीन दान दिली तर आमचं भाच्यांचं कर्तव्य आहे की काहीतरी सेवा आम्ही केली पाहिजे. सुरेगावचं आणि लोणीचं हे एक जुन्या 2-3 पिढ्यांचं नातं शिंदे पाटील परिवाराचं. आणि मग पहिल्या वर्षी या जागेतलं पहिलंच अन्नदान त्यांनी केल्यामुळे त्यांनी आग्रह धरला माझ्याकडे की आता ज्या ज्या वेळेला इथे उत्सव होईल तर मला शेवटची पंगत देत जा. म्हटलं सर, अडचणीचं होईल. ते म्हणले नाही, अडचणीचं काही होत नाही, माझी मुलं, परिवार आणि घरातल्या मंडळी असतील, सगळ्यांचा अतिशय चांगला सहभाग, सहकार्य आहे. आणि त्या सगळ्या अनुषंगानं सरांनी अतिशय उत्तम पद्धतीनं बसू या ठिकाणी तेव्हापासून जवळजवळ आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पुढे 12 वर्ष होतील, ही सेवा त्यांनी अखंड पद्धतीनं चालवलेली आहे. तेव्हा आजही सरांची ही नियमाची पंगत या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्तानं खरं तर अनेक मंडळी आहेत. आमचे अण्णासाहेबजी पेचे पाटील असतील, बाळासाहेब जायगुडे पाटील असतील, भानाभाऊ रेडे पाटील आहेत, डोहाळे सर आहेत, आदरणीय सगळीच मंडळी या ठिकाणी, आमचे नेऊरगावकर मंडळी, अशोकराव सूर्यवंशी पाटील, वालतुरे पाटील आणि गावातली सगळी मंडळी या ठिकाणी हजर आहेतच. आत्ताच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक महंत कैलासगिरीजी महाराज यांचंही आगमन झालंय. आपण टाळ्या वाजवू. पेटी वाजायलाच बसू काय. आम्हाला कसं आहे, काही स्वभाव माहिती आहे की काही माणसं गप्प बसू शकत नाही. शेवट किती थकले, धावपळ झाली तरी गप्प बसणं हा स्वभाव नाही. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं काहीतरी काम दिलं पाहिजे. विठाला विठाला पूजनीय महंत कैलासगिरीजी महाराज, खरं म्हणजे त्या काळात, जुन्या काळात 91 साली ते आळंदीतून संपूर्ण अध्ययन करून दत्तगिरीजी महाराज अर्थात बाळकृष्ण बाबा सावखेडकर यांच्याकडे आले. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं कीर्तन झालं, त्यांच्या त्या सगळ्या गादीवर बसण्याच्या कार्यक्रमाचं 91ला. आणि त्यावेळी जे सप्ताह होते 91ला या भागात, मग गंगापूर, वैजापूर, संभाजीनगरचा भाग, काही नेवाशाचा भाग, काही श्रीरामपूरचा, राहुरीचा, असे काही गावं होते बाबांच्या, बाळकृष्ण बाबांच्या शिष्य परिवारातले. संगमनेर तालुक्यापर्यंत, कोपरगाव, येवला, असा सगळा पैठण वगैरे सगळं. तर सप्ताह साधारण व्हायचे, सहभाग खूप कमी असायचा.
वर्गणी कमी जमायची, माणसं कमी जमायचे. कैलासगिरीजी महाराजांनी त्यावेळेला आम्ही पाहिलं, आम्ही सगळे विद्यार्थी म्हणून त्यांच्या सोबत सप्ताहाला त्यावेळी जायचो. तर त्यांनी घराघरामध्ये सप्ताहाची प्रेरणा पोहोचवली. पारणाला लोक जास्त कसे बसतील. तुम्हाला नवल वाटेल, हरिपाठाला हजार हजार 2-2 हजार लोक असायचे. आणि त्यांच्या भाषेत सांगतो, हरिपाठ असा चालायचा की नंतर बनेन पिळून काढावं लागायचं, असा हरिपाठ व्हायचा. आणि मग ते तेव्हापासून, मग म्हणून मी सांगितलं की ते कामाशिवाय राहू शकत. अहो, आम्हाला झोपा नाही घेऊन दिलेले या माणसानं अशोकराव, काय सांगायचं. आता ते फार अवघड होईल सांगायला गेलो सगळं. आम्हाला ते अजून म्हणजे दुःख आहे त्याचं मनामध्ये. माऊली रात्री कीर्तन 9 ते 11 कीर्तन होते. कीर्तन झालं, लोक झोपायला जायचे जिकडे तिकडे. हे आम्हाला सगळे, ऐ पोरा उठा, आपल्याला भजन करायचं. आम्ही म्हणायचो, बाबा लय दमलेलो आहे सगळे, आता सकाळी पारणाला. नाही नाही नाही, भजन केल्याशिवाय कुठे झोपत असतात का वारकरी. रामनाथ महाराज त्याच्या पुढे 11:30 पावणे 12ला भजन चालू व्हायचं पहाटपर्यंत. म्हणजे हे अर्थात या सगळ्या सेवा जीवनामध्ये करण्याचे योग आले. ते सेवा करत आपण सगळे गेलो, म्हणूनच आपण सगळे या मंडपामध्ये आहोत. तुका म्हणे करा सेवा, आली जीवावरी तरी विठाला विठाला. गेले 7 दिवस या ठिकाणी खरं तर ज्ञानेश्वरीचं पारायण खूप चांगलं झालं. दररोज महापंक्ती झाल्या. अन्नदात्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. गावोगावच्या परिसरातून भाकरीचा प्रसाद अतिशय चांगला आला. तरुण मंडळींचं किती कौतुक करावं. तरुण मंडळींनी खूप चांगली वाढायला मदत केली. ज्येष्ठांनी खूप चांगला सहभाग घेऊन उभं राहून सगळं पार पाडून घेतलं. आणि या सगळ्यांच्या सोबत आमच्या आश्रमातील आमचे सहकारी मंडळी, या सर्व सहकार्यांनी, विद्यार्थ्यांनी सुद्धा अतोनात परिश्रम सगळ्यांनी गेली महिनाभर जवळजवळ घेतले. आणि त्या सर्वाचं फलित महाराजांची कृपा, माऊलींची पांडुरंगाची कृपा म्हणून तुम्हा सर्वांच्या सहभागातून हा सप्ताह पार पडलेला आहे. रोज पूजनीय कीर्तनकारांनी खूप गोड मार्गदर्शन आपल्याला केलं. आमच्या सगळ्या आदरणीय गुरुबंधू मंडळींनी अतिशय चांगली प्रवचनं या ठिकाणी केली. पारायण अतिशय उत्तम पद्धतीनं झालं. जवळजवळ 300च्या वर भाविक पारायणाला होते. आता पुढच्या वर्षी 12वं वर्ष असणार आहे आणि तपपूर्तीचा सोहळा आपल्याला करावा लागेल. तर या तपपूर्ती कार्यक्रमासाठी मला वाटतं 12 वर्ष होत आहेत, निदान 1200 भाविक बसले पाहिजे याचा संकल्प आज आपण करूया. किमान 1200 भाविक पारायणाला बसले पाहिजे. बसा. आपल्या सप्ताहातील अन्नदाते राहुरी तालुका आरडगाव तालुका राहुरी या ठिकाणचे सन्मान्य बबनराव इंगळे पाटील उद्योजक आहेत, चांगले शेतकरी आहेत. आणि इथं जसं सुरू झालंय हा सप्ताह, तसं त्यांचं अन्नदान गेली 11 वर्ष नियमाप्रमाणे चालू आहे. विठाला पुढचं या भूमीमध्ये सेवेचं आपलं सगळ्यांचं मिळून असणार आहे. 1200 भाविक कमीत कमी पारणाला बसले पाहिजे. आणि त्याला अनुसरूनच तो सोहळा पूजनीय आपली अनेक संत मंडळी. खरं म्हणजे आता हा सप्ताह संपला, पुढच्या तारखा थोड्याशा उपलब्ध झाल्या की आम्ही लगेचच तारखा घ्यायच्या मार्गाला लागणार. आपली सगळी थोर संत मंडळी इथे जास्तीत जास्त कशी येतील. आणि दररोज दुपारी सुद्धा आपण तपपूर्तीला, ज्या वेळेला तुकाराम महाराज मंदिराच्या सेवेची तपपूर्ती झाली होती, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थानामध्ये तिथे कार्यक्रम आपण माऊलींच्या चरणाजवळ तिथे केला. आणि त्यावेळी काय केलं होतं की सकाळी पारायण होतं, दुपारी वयस्कर संतांचे सत्कार त्यावेळी केले होते. मग त्यावेळेला आपले पूजनीय बाळकृष्ण बाबांचा एक सत्कार झाला. तो सत्कार बाळासाहेब विखे पाटलांच्या हाताने झाला होता. जंगले शास्त्री महाराजांचा सत्कार झाला होता. त्याचबरोबर या बारागाव नांदूर या ठिकाणची सर्व प्रमुख मंडळी, आदरणीय श्रीराम पाटील गाढे, आदरणीय वसंतराव पाटील गाढे, दिलीपराव पाटील कोकडे,
त्याचबरोबर ज्यांच्याकडे आता पुढे कार्यक्रम आपला श्राद्धाचा नियोजित आहे, हा हा नारायणराव पाटील जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांनाच धन्यवाद देतो. मी आपल्याला सांगत होतो की मागचा तपपूर्तीचा कार्यक्रम जेव्हा झाला त्यावेळेला मला वाटतं बाबासाहेबजी पुरंदरे साहेब आले होते. त्यांचाही एक दिवस आपण दुपारचा म्हणजे वयस्कर अशा तपस्वी मंडळींचा सत्कार अशाच वयस्कर एका मान्यवर नेत्यांच्या हस्ते, मग त्यावेळेला शंकरराव काळे साहेब आले होते, सगळी ज्येष्ठ नेते मंडळी, आपले यशवंतरावजी गडाख साहेब होते आणि एका ज्येष्ठ नेत्याच्या हातानं एका ज्येष्ठ संतांचा सत्कार असा तो कार्यक्रम त्यावेळेला माऊलींच्या दरबारात केला होता. मला वाटतं पुढच्या वर्षी सुद्धा जी काही वयस्कर पूजनीय महात्मे मंडळी आपली आहे 7 दिवसामध्ये अशा 7 महात्म्यांना इथे बोलावून त्यांचा ऋणनिर्देश, ज्येष्ठ टाळकरी वारकऱ्यांचा सुद्धा ऋणनिर्देश आपल्या भागातील आपल्याला त्या निमित्तानं करावा लागेल, त्यांचे सत्कार करावे लागतील. तपपूर्ती म्हणजे काय? तपपूर्ती म्हणजे काही एका संस्थानाची, एका व्यक्तीनं केलेल्या कामाची नव्हे, सर्वांनी मिळून केलेल्या सेवेची ती तपपूर्ती असते. विठाला पुढच्या वर्षी आता पंक्ती सुद्धा तालुक्याला घ्याव्या लागतील अशोकराव. गंगापूर तालुक्याला एक पंगत, वैजापूर तालुक्याला, वैजापूरची मंडळी सगळी आली आता, पाथरीची आणि सगळी मंडळी इथे आहे. नेवासे तालुक्याला एक पंगत, शेवगाव असेल, राहुरी असेल, श्रीरामपूर असेल, राहता असेल, कोपरगाव, संगमनेर, जिथपर्यंत आपल्याला जाता येईल सगळ्यांनी एक एक जर पंगत घेतली ते, कारण त्या तपपूर्तीला तसंच होतं. मागची जी तपपूर्ती केली आपण तेव्हा तालुक्याला पंगत दिली होती. आणि तालुक्याला म्हणजे काय सगळ्याच तालुक्यानं करायचं असं नाही, त्या तालुक्यातली जेवढी प्रेमाची ओळखीची माणसं आहे त्यांनी आपली गोळाबेरीज करून जेवढं जसं होईल तसं करायचं. त्याचं नाव झाली तालुक्याची पंगत. विठाला या वर्षीचा सोहळा संपन्न होताना आज काल्याचं कीर्तन आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काल्याचा प्रसाद मिळण्याचं साधन काय ते सांगितलं. कारण कोणताही विशेष प्रसाद जीवनामध्ये मिळायचा असेल, विशेष अनुभूती घ्यायची असेल तर त्याला काही साधना करावी लागते, सेवा करावी लागते. हरिपाठामध्ये स्पष्ट म्हटलं, तपेविन दैवत दिधल्याविन प्राप्त, गुजेविन हित कोण सांगे. शेतकऱ्याला सुद्धा तपच करावं लागतं ना मायबाप हो. तेव्हा आधी हाताला चटके मग मिळते भाकर. ते चटके फक्त चुलीवर नसतात, ते जमीन नांगरणीपासून, कुळवणीपासून, पेरणीपासून, पीक काढण्यापासून घरी येईपर्यंत. आणि म्हणून या चटके शब्दाचा खूप व्यापक अर्थ आहे. चटके म्हणजे ती चूल पेटली आणि तेवढी भाकर केली तेवढ्या पुरते चटके नाही आहे. त्या पेरणीच्या बियाण्याला पैसे उसने पाहावे लागतात, तिथपासून चटके आहेत. हे शेतकऱ्याचे हाल शेतकऱ्याला माहिती असतात. आणि म्हणून शेतकऱ्याला सुद्धा तप करावं लागतं, मग त्याचंही पोट तो भरतो आणि जगाचाही पोशिंदा म्हणून तो काम करतो. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे बरं का, अंबादास पाटील, ते म्हणायचे एका पारड्यात शेतकऱ्याला बसवा आणि एका पारड्यात संन्याशाला बसवा, दोन्हीची पुण्याई सारखीच आहे, असं नारायणगिरीजी महाराज म्हणायचे. शेतकरी आणि संन्यासी याच्या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आणि कनिष्ठ हे सांगता येत नाही. हा अधिकार, हे श्रेष्ठत्व. पण दुर्भाग्य, दुर्दैव असं आहे या भारतातल्या सगळ्या राज्यकर्त्यांचं, सगळे पूर्वीपासून आजपर्यंतचे, त्याच्या ढवळ्या पवळ्या सगळे आले, लिहून घ्या यादीमध्ये कोण कोण आले. या सगळ्या राज्यकर्त्यांनी हे शेतकऱ्याची पत घालवली. आज शेतकऱ्यांच्या लेकरांना कुणी मुली द्यायला तयार नाही. एवढी प्रतिष्ठा शेतकऱ्याची जर कुणी खराब केली असेल तर ते पाप राज्यकर्त्यांचं आहे. तुम्हाला सांगतो, हे फार मोठं पाप आहे. हे काही अवघड गोष्ट आहे, ही समस्या अवघड आहे. आज जो सगळ्या जगाचं पोट भरतो, ज्याच्यामुळे तुम्ही आम्ही 2 घास 2 वेळा भुकेच्या वेळी खातो, त्या शेतकऱ्याला प्रतिष्ठा नाही.
आणि 5 डबड्याचं एक टपरी दुकान घेऊन बसला तरी लोक म्हणतात नाही उद्योग आहे ना त्याचा, मग त्याचं बरं आहे. मला काही दुकानदाराची टिंगल करायची नाही, तेही महत्वाचंच आहे. पण मला एवढंच म्हणायचंय की जो जगाचा पोशिंदा कुठे, पण त्याची प्रतिष्ठा एवढी खराब करण्याचं काम. आणि म्हणून येणाऱ्या काळात तरी कधीतरी राज्यकर्त्यांना ही सुबुद्धी व्हावी की ही जी खराब झालेली पत शेतकरी मायबापाची आहे, शेतकरी कुटुंबांची आहे, ती कशी उंचावेल. ते स्वतः सन्मानानं, स्वाभिमानानं, स्वावलंबनानं कसे जगतील आणि त्यांच्या घरात मुली द्यायला कोणालाही काही वाटणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती जे सरकार निर्माण करील त्यावेळी त्या सरकारला आदर्श सरकार म्हणायचं. रेकॉर्ड करून टाका माझं हे सगळं. मी असा कीर्तनकार, मी कधीच म्हणत नाही रेकॉर्ड करू नका, मी म्हणत असतो करून घ्या. बरं का विलास महाराज, मी आजपर्यंत कधीच म्हणलेलो नाही की कॅमेरे काढ आणि कॅमेरे लावा, कारण चुकीचं काही बोलायचं नाही आणि जे योग्य आहे ते बोलायला कधी घाबरायचं नाही. विठाला साधना करतो, कष्ट घेतो, तेव्हा फल मिळतं, सर्वांसाठीच मिळतं. तसं अध्यात्म हा विषय सुद्धा तपश्चर्येचाच आहे, साधनेचा आहे. आपल्याला मनशांती पाहिजे तर काहीतरी साधना करावी लागेल, ज्ञानप्राप्ती पाहिजे, साधना करावी लागेल, समाधान स्थितीचा अनुभव घ्यायचा आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा जीवनात आत्यंतिक समाधान अनुभवलं. तेने सदाचिता समाधान तेरे सदा देता, समाधान तेरे सदा देता, तेरे सदा देता. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. सदा समाधानाचा अनुभव मिळाला, पण कशातून? विनाकारण नाही मिळाला. त्याला काहीतरी सेवा साधना, सदा नामघोष करू हरिकथा. आम्ही नामघोष केला, हरिकथा केली, आजही करतो आहोत, करू. चालू वर्तमान काळ आहे. नाहीतर माणसं म्हणत असतात महाराज आम्ही 5 पारायण केली. त्याला विचारलं पाहिजे सध्या काय करतो, तू सध्या काय करतो, असा प्रश्न त्याला विचारला पाहिजे की नाही. 5 पारायण केली बाबा, परंतु आणि म्हणून परमार्थ हा फक्त भूतकाळात गौरवानं सांगण्याचा विषय नाही, तो श्वासात श्वास जीवात जीव असेपर्यंत सतत जपण्याचा विषय आहे. तुका म्हणे घडी घडीने साधावी, म्हणजे परमार्थ हा शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहतो, कारण त्यातला आनंदच असा आहे. आनंद तेथीचा मुकयासी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. आपण पाहतो संसाराच्या अनेक कामात कधी कधी माणूस उबगतो, थकतो आणि त्याला विसाव्याची, विश्रांतीची गरज असते. विश्रांती फक्त शारीरिक नव्हे, मनबुद्धीचाही थकवा त्याला घालवायचा असतो. आणि मग अशा संसार श्रांत जीवाला विसावा कुठे आहे, किंवा पुन्हा त्याला ऊर्जा प्राप्त करण्याचं ठिकाण कोणतं आहे, तर ते आहे ग्रंथ, संत विचार, मठ, मंदिर, तीर्थक्षेत्र आणि एकूण हे अध्यात्म त्याला पुन्हा ऊर्जा देतं आणि त्याला समाधान प्राप्त करून देतं. मग तेने सदा चित्ता समाधान. तसं काला म्हणजेच जीवब्रह्म ऐक्य, जीवानं शिवस्वरूपता प्राप्त करून घेणं.
आता काल विषय झाला आपल्या सगळ्या पूज्य कीर्तनकारांची, खरं तर इतकी गोड कीर्तनं झाली. तुम्हाला खरं सांगतो, वर्षभर कीर्तन करून जेवढा आनंद मिळत नाही, या 7 दिवसात कीर्तन ऐकून त्याचा आनंद त्या वर्षभराच्या आनंदापेक्षा मोठा असतो. हा माझा अनुभव आहे, प्रामाणिक अनुभव आहे. किती गोड ऐकायला आपल्याला मिळतं. आणि म्हणून महाराजांनी काल सांगितलं की पॅकिंग पाहून कीर्तनकार बोलू नका, त्याच्यात आत काय आहे ते पाहून बोलवा. फार चांगलं बोलले. दररोजच्याच कीर्तनकारांनी खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं. शिवस्वरूपता प्राप्त करायची म्हणजे काय करायचंय, तर आपल्याला आपण मूळतः स्वरूपतः शिवच आहोत. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आपण जीव नाही आहोत, देह तर नाहीच नाही आहोत. तर जीव हा मूळ शिवस्वरूप आहे. मग प्राप्त काय करायचं? प्राप्ताची प्राप्ती नसते, अप्राप्ताची प्राप्ती असते. अप्राप्ताची प्राप्ती. ऊन लागतंय आणि उन्हामध्ये आपल्याला सावलीची गरज वाटली, तर ती सावली आपण जवळ करतो. 2 पावलं चालून एखाद्या झाडाखाली, एखाद्या कुठेतरी सावलीला आपण विसावतो. म्हणजे आपल्याला काय झालं, उन्हामध्ये त्या सावलीची प्राप्ती झाली. तहान लागलेली आहे, आपण पाणी उपलब्ध केलं, म्हणजे तहानेच्या वेळी आपण काय केलं, पाण्याची प्राप्ती केली. म्हणजे जे प्राप्त नव्हतं त्याची प्राप्ती करता येते. जे प्राप्तच आहे त्याची कसं काय प्राप्ती? जरा सोपं करून सांगतो. आपल्याला स्वयंपाक करताना अनेक पक्वान्न बनवावी लागतात. पक्वान्न म्हणलं की ते गोड असतं, बाकीचे पदार्थ असतात आणि गोड ती पक्वान्न असतात. मग लाडू बनवायचे, जिलेबी बनवायची, बुंदी बनवायची, आणखी काही पक्वान्न बनवायचे. तर त्याला गोड करायला काय घालावं लागतं? साखर किंवा गुळ घालावा लागतो. लाडू बनवायचे, साखर घालावी लागेल. जिलेबी बनवायची, गुळाची जिलेबी बनवतात, साखरेची बनवतात. शिरा करायचा आहे, गुळाचाही होतो, साखरेचाही होतो. आता मला विचारायचं आहे आपल्याला, शिरा करण्यासाठी साखर घालावी लागली, म्हणजे त्याला प्राप्त नव्हता तो गोडवा, त्याला प्राप्ती करून घ्यावी लागली. आता साखर गोड करायची, त्याला काय घातलं पाहिजे सांगा? बुंदी शिरा बनवायला आपण साखर घातली का नाही गोड व्हायला? साखरच बनवायची आहे, त्याला गोड करायला काय घालायचं? तुकाराम महाराज म्हणतात, गोडी साखरेच्या ठाई. गोडी ही साखरेच्या अंगभूत आहे, ठाई आहे, म्हणजे ते तिचं स्वरूप आहे. सूर्याच्या घरी अंधार असतो काय? सूर्य हा स्वतः तेजस्वी आहे आणि जगालाही प्रकाशित करण्याचं काम, तेज देण्याचं काम. का महेशे सूर्या हाती दिधली तेजाची सुती, अमृतानुभवामध्ये म्हटलंय. तया भासा अंतर्वर्ती जगची केले. परमेश्वरानं सूर्याला तेज नावाचा गुण दिला आणि त्यानं ते तेज अवघ्या जगाला वाटण्याचं व्रतच घेतलंय. सूर्याला तेज बाहेरून आणावं लागत नाही, साखरेला गोडी त्याच्या अंगभूत असते. तसं आम्हाला शिवस्वरूपता प्राप्त करावी लागत नाही, त्याचा प्रतिबंध दूर करावा लागतो. महाराजांनी रात्री उदाहरण दिलं ना, पाण्यापर्यंत जाण्यासाठीचा जमिनीतला जो अडथळा आहे तो दूर करावा लागतो. पाणी तिथेच असतं. तसं आम्ही ईश्वर स्वरूपच आहोत, अमृतस्य पुत्रा. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत, युरोपात, अन्य फॉरेन देशामध्ये ते अनेक ठिकाणी गेले, त्यांनी तिथे एकच सूत्र वारंवार सांगितलं की बाबांनो, आपण दुःखी नाही आहोत, आपण जन्मणारे मरणारे नाही आहोत. आमची वेद, उपनिषद, गीता, रामायण, महाभारत, भागवत आदी ग्रंथ आम्हाला हेच सांगतायत की आमचा परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे आणि त्या अमृतमयी सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याची आम्ही लेकरं आहोत, आम्ही त्याचे पुत्र आहोत. अमर तो खरा कैसा नव्हे मी दातारा, कैसा नव्हे मी दातारा, कैसा नव्हे मी दातारा. अमर तो खरा टाळ करी कैसा नव्हे मी दातारा, कैसा नव्हे मी दातारा. हे अमर तो खरा कैसा नव्हे मी दातारा, कैसा नव्हे मी दातारा, कैसा नव्हे मी दातारा. अमर तो खरा कैसा नव्हे मी दातारा,
घेता नव्हे मी दातारा. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, त्याचे अंश आपण आहोत. सिद्धांत असा आहे, अंशीचे गुणधर्म अंशामध्ये येतात. मी नेहमीच सांगतो की समुद्र खारट आहे, तर त्यातलं बादलीभर पाणी बाजूला आणलं तरी ते खारटच लागतं. तेच गुणधर्म त्यामध्ये येतात. सूर्य तेजस्वी आहे, त्याची किरणं जेव्हा या धरती मातेवर पोचतात तेव्हा त्याची किरणं सुद्धा सूर्याप्रमाणे तेजस्वीच असतात. मूळ तत्वाचे गुणधर्म उपतत्वात येतात. यालाच वेदांताच्या भाषेत अंशीचे गुणधर्म अंशामध्ये येतात असं म्हटलं जातं. मग परमात्मा जर सच्चिदानंद स्वरूप आणि जन्म मृत्यू रहित आहे, तर आम्हीही जन्म मृत्यू रहित आणि सच्चिदानंद स्वरूप आहोत. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही. मग ही जी शिव स्वरूपता प्राप्त करून घेणं, याचं नाव काला आहे. आणि हा काला प्राप्त करण्यासाठी फक्त प्रतिबंध, मायेचा अडसर दूर करावा लागतो. आणि ती माया भगवत प्रसादानं, कृपेनं, संत सहवासानं दूर होते. हे महदादी माझी माया, ब्रह्मे या ही नयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया. संजयो म्हणे येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीची थडी सरले माया जाळ. ही ब्रह्मदेव देवादिकांनाही दुस्तर तरुण उद्धरून जाण्यासाठी असलेली माया, परंतु जे सर्व भावानं मला भजतात ते माया तरुण जातात, ते ब्रह्मतत्वापर्यंत पोचतात. गोपाळांना काला मिळाला म्हणजे ते सर्व भावाने भजले. सर्व भावाने भजताना त्यांनी कोणतं साधन केलं म्हणून त्यांना काला मिळाला? तुकाराम महाराज म्हणाले, त्यांनी कंठामध्ये कृष्ण नाम मणी धारण केला. जीवनातला अज्ञान रूपी, अज्ञानाचा, मायेचा अंधकार दूर झाला आणि काला मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला. अभंगाचं पहिलं चरण. कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्ण, कंठी धरिला कृष्णमणी. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानाचे अध्यक्ष आणि माजी आमदार, आपले ज्येष्ठ मार्गदर्शक पांडुरंगजी अभंग साहेब, आपले माजी सभापती काशीनाथ अण्णा नवले पाटील, आपले ज्येष्ठ मार्गदर्शक तुकाराम काका नवले पाटील आणि आमचे परमस्नेही ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकरावजी मिसाळ दादा, सर्वच मान्यवर आपण उपस्थित आहात. आणि संकल्पित वेळेत मला कल्पना आहे की आज लग्नतिथी फार आहे आणि म्हणून आम्ही कालच विनंती केली होती की लवकर सुरू करूया. 12 पर्यंत, 12च्या आत 5 मिनिट असं आपल्याला थांबायचं आहे. कारण आम्हाला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी प्रसाद घेऊन गेलं पाहिजे. आणि आम्ही जर उशीर केला आणि मग तुम्ही म्हणाल आता उशीर झाला, लग्नाला जायचंय, आता प्रसादाला काही थांबत नाही, म्हणून मी कीर्तन 10-5 मिनिटं लवकर आटोपणार आहे. पण कशासाठी? जेवणासाठी. तिकडं कडी लावून घ्यायला लावणार आहे. कीर्तन संपल्यावर पुढचे 20 मिनिट कडी काय उघडायची नाही. तुम्ही
म्हणाल हे तर बळजबरी झाली बुवा. हा प्रेमाचा आग्रह आहे. विठाला विठाला हरी कंठी धरीला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. शिवस्वरूपता प्राप्त करून घेण्यासाठी कोणती साधना उपयोगी पडली? काला प्राप्त करून घेण्यासाठी कोणती साधना? नामस्मरण. या नामस्मरण रूपी साधनाचं श्रेष्ठत्व असं आहे, बाकीच्या साधनांना वेळ काळ भूमीच्या मर्यादा आहे, परंतु नामरूपी साधनाला काळाची मर्यादा नाही. जसं तप, अनुष्ठान, ध्यान, योग हे जे साधन आहे ते कलियुगामध्ये तितकं प्रभावीपणे करता येत नाही. त्याचा कालखंड म्हणजे कृतयुग, ज्याला सत्ययुग म्हणतात. कृतये ध्यायतो विष्णू. यज्ञ सर्व काळ लोक करतात, हरकत नाही, परंतु यज्ञाचं खरं फल त्रेतायुगात मिळतं असं शास्त्राला म्हणायचंय. त्रेतायाम यजतो मखये. उपासना सुद्धा सर्व काळ लोक करतात, पण उपासनेचं श्रेष्ठ फळ हे द्वापार युगामध्ये मिळतं. द्वापारे परिचर्यायाम. पण कलियुगामध्ये जे आपण हरिकीर्तन करतोय, कलो तद हरिकीर्तनात, हे फक्त कलियुगातच नाही तर काळवेळ नाम उच्चारिता नाही. माऊलींनी त्याचा खुलासा केला. शास्त्रकारांनी जी मांडलेली संज्ञा आहे तिची दुरुस्ती केली माऊलींनी. माऊली म्हणाले, अरे तुम्ही कलियुगातच हरिनाम असं लई छोटं केलं आमच्या हरिनामाला, असं नाहीये म्हणाले. तर काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाशी धरती. आणि म्हणून सतत सर्व काळ, कृतयुग असो, द्वापार असो, त्रेता असो, कली असो, अनुकूल काळ असो, प्रतिकूल काळ असो, असाही विचार करता येईल. पण या सर्व काळामध्ये हरिभजन हे करता येण्यासारखं आहे. हरिभक्ती करता येते. नामस्मरण हे साधन सोपं आहे, पण ते तितकंच घेण्यासाठी एकाग्र होऊन कठीणही तितकंच आहे बरं. कारण जी गोष्ट जेवढी सोपी असते ना ती तेवढीच अवघड असते. तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांना मराठीत मार्क कमी दिसतील. विठाला विठाला काय सांगितलं मी? अनेक आपली मुलं मुली जी शाळेत जातात त्यांना इंग्रजीत मार्क चांगले असतात, कधी गणितात, विज्ञानात चांगले असतात. इतिहास, नागरिक शास्त्र तर जवळजवळ सगळ्यांना जरा सोपं वाटतं. म्हणजे ज्या पेपरच्या आदल्या दिवशी पोरं टीव्ही पाहत बसले की समजायचं इतिहास भूगोलचा पेपर उद्या आहे. म्हणजे इतकं त्याला इझी करून ठेवलेलं आहे. पण ते इझी नाही. आणि मराठी आपली मातृभाषा आहे तरी सुद्धा सोपी म्हणता म्हणता ती फारच कठीण आहे. कारण ये मराठीची आहे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, असं माऊली म्हणाले होते. ती मराठी सामान्य नाही आहे, फार श्रेष्ठ आहे आणि तितकीच क्लिष्ट सुद्धा आहे. एकेका शब्दासाठी 5-5, 7-7 पर्यायी शब्द आहे. आता उदाहरण, आपल्याला वेळ फार कमी आहे, छोटा शब्द सांगतो. वर, काय शब्द? वर. आता वर शब्दाचे किती अर्थ होतात पहा. एका शब्दाचे अनेक अर्थ आणि एकाच वस्तूला अनेक शब्द. हे मराठीत जेवढं आहे ना तेवढं कुठंच नाही. म्हणून मराठी सारखी श्रीमंत, समृद्ध आणि श्रेष्ठ भाषा या जगाच्या पाठीवर दुसरी कोणती नाही. माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. माऊलींनी 750 वर्षापूर्वी आपल्या याच नेवाशाच्या पुण्य पावन भूमीमध्ये स्वाभिमानानं मराठी विषयीचे हे उद्गार काढले होते. वर शब्द, वर शब्दाचा अर्थ होतो उंच. वर शब्दाचा अर्थ होतो आशीर्वाद. बघा बरं आता, आणि तुम्हाला लग्नाला जायचंय थोड्या वेळाने, वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी. तिथे वर शब्दाचा अर्थ काय होतो? नवरदेव. शब्द तसाच आहे, काना, मात्रा, वेलांटी, उकार काहीच बरोबर नाही. म्हणून ते आपल्याला तिकडे जाऊन इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेत जाऊन इंग्रजी शिकणं तेवढं अवघड नाही.
त्यांना इकडे येऊन मराठी शिकणं. या पुढे या. ही आपली मुळशी तालुक्यातली पुण्याची सगळी पाहुणे या ना पुढे या इकडे. या 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 थेट पुण्यावरून आले पहा मुळशीची मंडळी आहे. विठाला विठाला जुने आमचे सगळे वारकरी सहकारी मंडळी 25 वर्षापूर्वी आळंदीत जास्त वेळ थांबणं व्हायचं आणि मग खूप कीर्तन मुळशीला, मावळला, पुण्यामध्ये, पुण्याच्या अवतीभोवती. आणि जवळजवळ मी आठवड्यातले 2 दिवस याच मंडळींमध्ये असायचो. बरोबर आहे की नाही? जवळजवळ 15 वर्ष 20 वर्ष असा कालावधी गेला. आठवड्यातला 1 किंवा 2 दिवस हे ना मी बरोबर आहे म्हणजे आहे असा तो योग होता. विठाला विठाला मुद्दा इतकाच आहे, आपली मराठी भाषा फार समृद्ध आहे. आपल्याला आपल्या घरामध्ये प्रगल्भतेनं मराठी बोलता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण वाचन केलं पाहिजे. ग्रंथ वाचावे, वेगवेगळी दर्जेदार पुस्तकं वाचावी. आपल्या घरातल्या पुढच्या पिढीला वाचनाची आवड लावावी. कारण वाचनानं त्यांची भाषाही समृद्ध होईल, मनही समृद्ध होतील, सुखदुःख पचवण्याची क्षमताही वाढेल. वाचन हे बरंच काही देऊन जातं. वाचन हे काही फक्त बुद्धी वाढवत नाही, जीवनातला एकूण आयाम वाढवतं, सर्व सुखाचा, समृद्धीचा. वाचन आपल्याला एक विशाल अंतःकरण तयार व्हायला मदत करतं. आणि म्हणून सांगायचं इतकंच आहे की आपल्याला शिवस्वरूपता प्राप्तच आहे. मी आता बोलत बोलत गेलो, वाढत वाढत जाईल. फक्त ती प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला संत विचारातून तो बोध प्राप्त करून घ्यायचा आहे. अयम आत्मा ब्रह्म. सद्गुरूंनी बोध दिल्यानंतर सद्गुरू सांगतील तत्वमसी. ते तत्वमसी म्हटले की आपल्याला अयम आत्मा ब्रह्म, माझा आत्मा हा ब्रह्मस्वरूप आहे, हा बोध झाला पाहिजे. आणि नंतर तो बोध इतका एकरूप झाला पाहिजे की अहम ब्रह्मास्मी. तत्वमसीतून अयमात्मा ब्रह्म आणि अहम ब्रह्मास्मी म्हणजे आता देव वेगळा आणि मी वेगळा राहिलेलो नाही. देव झाले अवघे जण, देव झाले अवघे सर्व देवमय आहे, मी ही देवस्वरूप आहे आणि अवघ सर्व देवस्वरूप आहे. सांगण्याचा मतितार्थ इतकाच आहे मायबाप हो, की आपल्याला या बोधापर्यंत जाण्यासाठी संत महात्म्यांचं मार्गदर्शन आणि म्हणून कंठी धरीला कृष्णमणी नामस्मरण हे साधन त्यासाठी उपयुक्त ठरतं. नाम जितकं सोपं वाटतं तितकंच ते कठीण आहे. कारण बाकीची जी साधनं आहे, तुम्हाला यज्ञ करायचा आहे तर आहुती टाकायची तर टाकत राहता येईल, यज्ञ होऊन जाईल. पण नामाचं असं आहे की तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत राहाल, पण ज्या वेळेला तुमचं अनुसंधान बाजूला जाईल त्यावेळेला रामकृष्ण हरी म्हणूनही ते नामस्मरण होणार. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ओ जन्म जन्म मुनी जतन कराई, अंत राम कही आवत नाही. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया संत तुलसी रामायणाच्या दोह्याच्या द्वारा आमच्या रोहिदास महाराजांनी इथे प्रमाण दिलेलं आहे की जन्म जन्म मुनी जतन कराई आणि अंतिराम कही आवत नाही. राम प्रभू
कृष्ण परमात्मा, कोणत्याही परमात्म्याचं चिंतन जोपर्यंत अंतःकरणापासून होत नाही, माऊली किती स्पष्ट बोलले, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हे पहा, लिखाण करताना चित्त नसलं तरी लिखाण होत आहे. म्हणून बरेच पोरं हल्ली मोबाईल पाहून ग्रहपाठ लिहितात, इकडं मॅचही पाहतात, ग्रहपाठ. तर ग्रहपाठ होतोय, पण त्याच्यातलं काही पाठ यांच्या होत. त्याच्यामुळे ज्याच्या ग्रहपाठाच्या वया कंप्लीट आहे महाराज, त्याला पेपरात मार्क पडत नाही. त्याचं कारण त्यांनी ग्रहपाठ एक तर आईकडून लिहून घेतलेले असतात, बहिणीकडून लिहून घेतलेले असतात. आता जे जे इथे बसलेले असे लबाडी करणारे त्यांना कळेल, ते बारके पोरं म्हणतो हो, लबाडी करणारे पोरं आईकडून लिहून घेतात, बहिणीकडून, भावाकडून लिहून घेतात, वडिलाकडून लिहून घेतात. मला एवढंच सांगायचं आहे, लिहिता येईलही कदाचित, चित्त नसेल तर, पण वाचता येत नाही. आणि वाचलं तरी त्याच्यातलं काहीही ध्यानात राहत. म्हणून तुम्ही पहा, तुम्हाला अनुभव, पारायणाला जे आमचे बंधू भगिनी सगळे चांगलं पारायण झालंय, पण आपण त्या पारायणामध्ये थोडं लक्ष द्यायचं. जसं आपण लहान लेकराकडे लक्ष देतो, कुठे पडणार नाही, लांब जाणार नाही, तसं आपल्या मनावर लक्ष ठेवायचं. ध्यानामध्ये, वाचनामध्ये, भजनामध्ये, चिंतनामध्ये, श्रवणामध्ये, जी जी काही सेवा भगवंताच्या निमित्तानं आपण करतो, आपल्या मनावर तिथे सजग राहणं. तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाई का. 9व्या अध्यायाच्या प्रारंभीच माऊली म्हणाले, एकाग्र चित्तानं तुम्ही काही क्षण जरी ही हरिकथा ऐकली तरी तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी व्हा, सर्व सुखासी प्राप्त होईजे. पण आमचं अवधान असेल तर, बरं का, पारायणामध्ये कधी कधी अवधान ढळून जातं. मला हे सांगायचं, आपण वाचतो ओव्या, पण आपलं मन, दुपारी पाहुणे येणार होते, महाराज किती वाजता सोडतात कुणास ठाऊक, आज 12 वाजून गेले तरी लावून धरलंय महाराजांनी. स्वयंपाक तर झालेला दिसतो, फोडणीचा वाजता मगाशी झालाय. असं जर का पारायण आपलं चाललं, मला वाटतं इथं बसलेल्या आमच्या सगळ्या बंधू भगिनींनी चांगलं पारायण केलंय. नाही तर तुम्ही म्हणाल, तुम्ही तर काही स्वतः केलं नाही ना, आम्ही केलं तर आम्हाला नाव ठेवता. तर मी तुम्हाला तसं नाव ठेवत नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला सावध राहावं लागेल. जसं आपण लेकरांची काळजी घेतो, शेतातली कामाची काळजी घेतो, दुकानातली काळजी घेतो, नोकरीवर काळजी घेतो, आपल्या अध्यात्म साधनेची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागेल, तत्पर राहावं लागेल. आणि त्या तत्परतेनं, त्या काळजीनं आपण जर साधना केली, मन लावून केली, तर जे काही कालांतरानं प्राप्त व्हायचंय ते अधिकाधिक लवकर आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. म्हणून कंठी धरीला कृष्णमणी. आता कोणी म्हणेल, कंठी धरीला कृष्णमणी, कृष्ण शब्द हा ईश्वराचा वाचक आहे. इतर सामान्य माणसालाही नाव दिलं जातं कृष्ण, नामवाचकही आहे. आणि कृष्ण शब्द हा वर्णवाचकही आहे. रंग म्हणून सुद्धा कृष्ण शब्दाचा उपयोग होतो. श्वेत, पीत, कृष्ण असे हे रंगाची नावं संस्कृत भाषेमध्ये. मराठीत आपण ज्याला पांढरा म्हणतो त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? श्वेत. मराठीमध्ये ज्याला आपण पिवळा म्हणतो त्याला संस्कृतमध्ये म्हणतात पीत. आपण मराठीत ज्याला निळा म्हणतो त्याला संस्कृतमध्ये नील. आपण मराठीत ज्याला काळा म्हणतो त्याला कृष्ण. विठाला विठाला. मग कुणी म्हणेल कंठी धरीला कृष्णमणी म्हणजे काळा मणी गळ्यात बांधलाय की काय? आपले सन्माननीय काकासाहेबजी शिंदे साहेबही इथे आहेत. आता खरं म्हणजे तुम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहात आणि आपल्याला माहिती अनेक वाक्यांचे अनेक अर्थ होत असतात. म्हणून कंठी धरीला कृष्णमणी म्हणजे काळा मणी गळ्यात बांधला की कालाचा प्रसाद मिळतो, कृष्ण परमात्म्याची कृपा होते. एवढं जर सोपं असतं, म्हणून तोडग्या ताडग्यांच्या काही नादी लागू नका. मनगटात हे बांधान, बोटात ते घालान, गळ्यात ते घाला, असं करता करता आपला महाराष्ट्र चुकीच्या दिशेला चाललाय. नेनती काही
ना नामस्मरणा वाचुनी तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. खर तर आपण खूप भाग्यवान आहोत. आपले संत हे समर्थ आहेत आणि या समर्थ संतांनी अनेक पिढ्यांचं मार्गदर्शन होईल असं ज्ञान भांडार, अशी साधना आणि अशी वाट आपल्याला जीवनाची दाखवून ठेवलेली आहे. आणि असं असताना आपण पुन्हा एकदा चांगली वाट सोडून देतो. जसं चांगला प्रवास चालू असताना त्या मॅपवर कधी कधी येतं इकडून जवळ आहे. त्या मॅपनी कधी कधी चूकभूल झालेली आहे ना तुमची, कोणाकोणाची झालेली आहे, बऱ्याच जणांची झालेली आहे. आमच्या डॉक्टरांनी बरं, आमचं असं झालं, आम्ही आता दक्षिण भारत यात्रेला गेलो होतो आणि मला वाटतं कुठे मदुराईला आमचा मुक्काम वगैरे दुपारचे होतं. तिथून आम्ही मदुराईवरून म्हैसूरला, आणि म्हैसूरवरून आम्हाला जायचं होतं, नाही म्हैसूरलाच यायचं होतं मदुराईवरून असं काहीतरी. ते वीरप्पनचं जंगल कुठं लागतं, त्या दोन्हीच्या मध्येच आहे ना म्हैसूर आणि, बरोबर आहे ना त्यात, तुम्ही तर होतेच मदुराई. तर झालं असं, आमच्या ज्या बस होत्या, ते बसचे जे चालक आहेत त्यांना रस्ते नेहमीचे माहिती, ते बरोबर गेले. आमची गाडी सोबत होती, आम्ही आपल्या मॅपवर चालणार आहे. त्या मॅपने असा घोटाळा केला की त्यांनी त्या जंगलातला रस्ता दाखवला वीरप्पनच्या. तर वीरप्पन नाही आहे सध्या, पण त्याच्या स्मृती तिथे आहेत असं आम्हाला जाणवलं, तर आम्ही तिकडून आलो रात्री. पण झालं असं, महाराज जे संध्याकाळी 10 वाजता तो प्रवास चालू झाला, किर्र घनदाट जंगल, मोजून 3 ते 4 गाड्या लागल्या हो, पहाटे 4 पर्यंत. किती? रात्री 10 ते पहाटे 4 पर्यंत आम्ही त्या जंगलातून चालत होतो, कारण त्या दिवशी नाईटचा आमचा प्रवास होता. म्हणून कधी कधी असं होतं की आम्ही धोपट मार्ग सोडून देतो, आणि संत महात्म्यांनी यासाठी आम्हाला सांगितलंय, नका जाऊ आडराने, किंवा अनेक नका पडू गबाळाचे भरी, तेथे आहे थोरी नागवन विठाला. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग, भरवसेने भेटे पांडुरंग. म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरोसेने भेटे पांडुरंग, भरोसेने भेटे पांडुरंग, का म्हणे तुम्ही चला याची वाटे, किंवा लागा याची वाटे, आणि भरवसेने भेटे पांडुरंग. आणि म्हणून चुकीच्या रस्त्यानं जर जीवनामध्ये आपण गेलो, चुकीची साधना जर आपण केली, नामस्मरण ही अत्यंत सुलभ सत्य. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध, पण कंठी धरीला. चुकीच्या पद्धतीनं नाही. काळामणी नुसता गळ्यात बांधला आणि तेवढ्यानं आपलं भलं होईल काय? मी म्हणत होतो, हल्ली काय अनेक लोकांनी खडे गोळा करून ठेवले, काहींनी तर चिंचोक्याचे कोटी रुपये कमवले. म्हणजे महाराष्ट्राच्या हे काय बुद्धिमत्तेचं लक्षण म्हणायचं का अधोगतीचं लक्षण म्हणायचं? पण हे चुकीचं आहे. आपण, मला असं वाटतं, हातात काय घातलं याच्यावर आपलं नशीब बदलू शकत नाही, या हातानं आपण काय करतोय याच्यावर आपलं नशीब बदलतं. तुम्ही कोणती अंगठी घातली, कोणतं कडं घातलं, किंवा कोणतं काय आणखी त्या हातावर काय गोंधून घेतलं, त्याला काही महत्व नाहीये. या हाताने काय करतोय आपण? देवाची पूजा करतोय का? वडीलधाऱ्यांची सेवा करतोय का? आलेल्या अतिथीची सेवा करतोय का? मुक्या प्राण्याची सेवा करतोय का? एखाद्या अडी अडचणीतल्याला या हाताने आधार आम्ही देतोय का? हा हात आमचा सेवेसाठी आहे का इतरांच्या ताडणासाठी आहे? दानेन पानीर नतु कंकणेन. शास्त्रांनी म्हणलं हाताची शोभा वेगवेगळ्या अलंकारांनी तो हात शोभत नाही, हात दानाने, सेवेने, पुण्याने शोभून दिसतो. आणि म्हणून हातात काय घातलं, गळ्यात काय घातलं. मी तर नेहमी म्हणतो की माणसं कधी कधी असं होतंय की अमुक तमुक बांधलं घरात म्हणजे घर चांगलं चालतं म्हणतात. आता वारकरी संप्रदायाचा या सगळ्या गोष्टीवर कधी विश्वास नव्हता. मला सांगा, 9033 ओव्यामध्ये माऊलींनी काहीतरी तोडगे सांगून ठेवायला पाहिजे होते की नाही? आपण ज्ञानेश्वरीच्या माहेरची माणसं आहोत, खरं बोला. या 9033 ओव्या ज्या माऊलींनी दिल्या, आणि त्या जगात मान्य आहे, जग त्याचा अभ्यास करत आहे,
कुठलाच तोडगा असा दिला नाही की हे सोयीचं बांधण ते उलटं बांधण, मग यानं असं होईल आणि यानं तसं. मला असं वाटतं घरात सुखी राहण्यासाठी घरात आवळे कोळे बांधण्यापेक्षा घरातल्या माणसांचे विचार चांगले होणं, स्वभाव चांगला होणं, संस्कार चांगला असणं, एकमेकांशी प्रेम असणं आणि ते संत विचारानं वाडवडिलांच्या संस्कारानं आपण ते प्रेम तो संस्कार समृद्ध करणं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या चुकीच्या गोष्टींचा आश्रय घेण्याची आवश्यकताच नाहीये. आपल्या घरात जर ज्ञानेश्वरी आहे, जर गाथा आहे, हरिपाठ केला जातो, काकडा घेतला जातो, अन्नदान केलं जातं, आईवडिलाची सेवा केली जाते, मुक्या प्राण्याची सेवा केली जाते, आलेल्या अतिथीची सेवा केली जाते, तर मला वाटतं त्या घरामध्ये सुख समाधान आनंद कधीही कमी पडत नाही. उलट सुख आल्यानंतर तुमचा पत्ता विचारित येतं. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, या वैष्णवांचे घरी रिद्धी सिद्धी द्वारे घर जोडून तिष्ठती, वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. जो शुद्ध सात्विक प्रामाणिक सेवा करणारा वर्ग आहे, शेतकरी, नोकरदार, व्यापारी, कष्टकरी, जो कोणी आहे, पण जो शुद्ध सात्विक रीतीनं आणि प्रामाणिकतेनं सेवा जीवनात करतोय ना, त्याला सुखाच्या मागे पळायची गरज नाही. सुख त्याचा पत्ता विचारत येतं. ध्यानात ठेवा, हे तुकोबारायांचा विश्वास आहे आणि आपणही विश्वास ठेवायचा आहे. आपण या सुखांनो या म्हणायचं नाही. मालिका होती ना मागे, काय काय मालिकेचं नाव होतं, या सुखानो. संतांनी या सुखानो या कधी म्हटलं नाही. संतांनी देवाला मात्र या म्हटलं. गवळण म्हणते पहा, हरिया हो हरिया हो हरिया हो हरिया हरिया हो माझे मंदिरे नाही कोणी दुसरे घरी, कोणी दुसरे घरी नाही. सुख त्याच्या मागे येतं, सर्व ऐश्वर्य त्याच्या मागे येतं. आपण अपेक्षा ईश्वराची ठेवावी, त्याच्या भक्तीची ठेवावी. आणि म्हणून कंठात धारण केला म्हणजे नाम हे हळूहळू सुरुवातीला मुखानं घ्यावं लागतं, हळूहळू ते कंठगत व्हावं लागतं आणि मग हळूहळू ते हृदयस्थ व्हावं लागतं. तो परावाणीचा जो वैखरी पासून ते परापश्यंती मध्यमा वैखरी, अर्थात म्हणताना जरी आपण परा शब्द सुरुवातीला म्हणत असलो तरी परावाणी ही अंतिम वाणी आहे. वैखरी, पश्यंती, मध्यमा, परा, अशा पद्धतीचा हा प्रवास आहे. नामस्मरण हळूहळू मुखानं घ्यावं लागेल. मला वाटतं घरी ग्रंथ वाचताना सुद्धा मोठ्यानं वाचत जा, कारण घरामध्ये त्याचं वायुमंडल तयार होतं. काही झोपलेले आळशी असतात, त्यांच्या कानावरही ओव्या पडतात, त्यांनाही फायदा होतो त्याचा. घरातलं वायुमंडल शुद्ध होतं. म्हणून हरिपाठ जरी घ्यायचा मोठ्यानं घ्या, ज्ञानेश्वरी वाचायची मोठ्याने वाचा. मोठ्याने म्हणजे फार पळून जातील घरातले इतकं नाही किंवा आपल्याला पळून लावतील एवढंही नाही, त्यांनाही त्रास नको आपल्याला नको, असं मधला मार्ग काढीत जावं नेहमी. तुम्ही टोकाला फार वागता नेहमी, मधले मार्ग काढा, जीवनात सगळे प्रश्न सुटतात. विठाला विठाला. गौतम बुद्धांनी त्यांच्या तत्वज्ञानामध्ये याला सम्यक मार्ग म्हटलेला आहे आणि भगवान श्रीकृष्णाने यालाच साम्ययोग म्हटलेला आहे आणि यालाच आपण आजच्या सोप्या मराठी भाषेत मध्यम मार्ग असं म्हणतो. म्हणून जीवनामध्ये नेहमी मध्यम मार्गाची तयारी ठेवा.
नाहीतर मग खाईल तर पुरणपोळी खाईल, नाही तर उपवाशी राहील. अशी भूमिका काही कामाची नाही. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. आज जर का चटणी भाकरी आपल्याला आहे, तर त्या चटणीचा इतका आनंद घ्या की पुन्हा तिथे गेल्यावर म्हणायचं की मागच्या वेळेला चटणी इतकी छान झाली होती, तशी चटणी करा. आनंद घेतला पाहिजे ना त्याचा. नाही तर आम्हाला काय होतंय, खीर केली का कढीची आठवण येते, कढी केली का आमटीची आठवण येते, आमटी केली का बासुंदीची आठवण येते. आणि मरेपर्यंत आम्ही असे सर्व सुखाची आशा जन्म गेला विठाला विठाला. मी हे त्रोटक बोलतोय, याचे जसे जसे अर्थ तुम्हाला घेता येईल ते घ्या, त्याचं स्वातंत्र्य तुम्हाला देतोय मी. आणि म्हणून वर्तमानात राहा. जे परमेश्वरानं आपल्याला जे जे काही समोर दिलंय, योग्य दिलंय, ते पद, ती प्रतिष्ठा, ते जीवन, त्याचं समाधान अनुभवून वाटचाल करणं ही खरी आपली जबाबदारी आहे. नाही तर तुका म्हणे झाली कोंबड्याची परी आणि पुढेची उकरी लाभ नेणे. तुकाराम महाराजांनी कधी कोंबडे पाहिले होते काय माहिती, कोंबड्या. पण महाराजांच्या लक्षात आलं की त्या कोंबड्या होत्या एक जणांना पाळलेल्या, आणि त्या उकिरड्यावर बक्षीस शोधत होत्या. पण त्या कोंबड्या काय करायच्या, सारखं ते उकिरडा उकरायच्या, आणि त्याच्यात काही सापडतंय का. महाराजांनी जरा बारीक पाहिलं तर ती इतकं उकरण्याचं त्यांचं जलद गती होती की त्याच्यात काही धान्य आलं, काही त्यांना खाण्याजोगं आलं, तरी सुद्धा ते त्या मातीत मागं जात होतं. पाहताय काय, हे आपलं असं चाललंय ना रोज. मला सांगा, अहो 1 लाखाचा सोफा आणला, पण 1 तास तरी आपण असे मस्त बसून त्याचा आनंद घेतलाय का. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढेची उकरी लाभ नेणे विठाला विठाला. कधीतरी आपल्या लेकरा बाळांजवळ बसून मस्त गप्पा मारा बोबड्या भाषेमध्ये, आनंद मिळतो ना. आपणच आपल्या शेतामध्ये कधी चांगलं पीक केलंय, जा मस्त त्या पिकाकडे पाहून तुकोबाराय का म्हणले असतील की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, किंवा सावता महाराज का बरं म्हणले असतील की कांदा मुळा भाजी अवघी विठावे. याचा विचार आपण कधीतरी. म्हणून निसर्गाचा आस्वाद घेणं, आप्तेष्टांचा आनंद भेटीचा घेणं, मित्रांच्या भेटीचा आनंद, तीर्थाच्या भेटीचा आनंद घेणं, हा आनंद घेता आला पाहिजे. आनंद खूप आहे, प्रवासात सुद्धा आनंद आहे, घेता आला पाहिजे. आम्ही जवळजवळ सगळे कीर्तनकार, गायक, वादक, भजनी, तुम्ही सुद्धा सर्व मंडळी, प्रवास खूप आहे सगळ्यांच्याच नशिबी सध्या. आता प्रवास हेच जीवन झालेलं आहे आपलं सगळ्यांचं. पण त्या प्रवासामध्ये जर का तुम्ही एखादा चांगली वास्तू पाहिली, एखादा चांगला निसर्गरम्य परिसर पाहिला, आमच्या तात्यांना खूप आवड आहे, असं काही विशेष दिसलं की ते त्याचं लिखाण करतात, टिप्पण करतात, चित्रण करतात, आस्वाद. काही माणसं छान निसर्ग संपन्न परिसर होता, त्यांनी काळे कुट्ट चष्मे लावले. आता याला काय आनंद घेणं म्हणावं, काळे भंगार चष्मे लावले, आणि हिरवाई, अशी हिरवाईनं नटलेला परिसर. मी त्यांच्याकडे पाहत होतो, म्हटलं या येड्या हळदींना आता कोणी शिकवावं बुवा. बरं हे शिकलेले आहे, यांना शिकवायचं लाग नाही आपण काही. मी टीका यासाठी करतो की आपल्याला आस्वाद घेता येत नाही, ना भजनाचा घेता येतो, ना भोजनाचा घेता येतो, ना प्रवासाचा घेता येतो, ना भेटीचा घेता येतो. आनंद नाही असं कोण म्हणतंय, पण आम्ही प्राप्त आनंदात एकरूप नाही आहे, अप्राप्त आनंदाच्या चिंतेत आम्ही जास्त आहोत. ही आपली सायकॉलॉजी आहे. कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील, हे कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील. हा रत्न आनंदाचा हिरा घराचा, करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येतील, कोण हा दैवाचा भाग पावे येतील, येतील येतील येतील. आणि म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याचं नाम हे
नाम आणि नामीचा अभेद आहे. भगवान जसा सच्चित आनंद स्वरूप आहे, नामही सत्य आहे, ज्ञान स्वरूप आहे. आणि म्हणून भक्तीची या पोटी बोध म्हटलं. नामानंतर बोध प्राप्त हळूहळू होतो. भक्ती नंतर हळूहळू ज्ञान प्राप्त होतं. आणि हे आजपर्यंत अनेक चमत्कार रूपानं सुद्धा घडलेलं आहे. तेव्हा कंठी धरीला कृष्णमणी, नाम हे वैखरीनं घ्यावं, पारायण हे मोठ्यानं सुरुवातीला करावं, हळूहळू ते कंठानं नाम घ्यावं, हळूहळू ते हृदयस्थ व्हावं आणि नंतर ते नाम श्वासागणिक चालू राहतं. कबीर महाराज म्हणाले, राम हमारा जप करे हम बैठे आराम. आम्हाला रामाचं नाव घ्यावं लागत नाही, आता तो रामच आमचा जप करून घेतोय. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेवा मौन जपमाळ, ओ ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेवा मौन जपमाळ, करुणी श्री हरी जपे सदा, हरी जपे सदा, करुणी श्री हरी जपे सदा. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण सगळेच जण खरं म्हणजे आध्यात्मिकच आहात. काही ना काही सेवा साधना आपण करताय. पण माझी लहान थोर सगळ्यांना विनंती राहील की 5-10 मिनिट का होईना आपल्याला जर वाचन करता आलं, चिंतन नामस्मरण करता आलं, वेळ काढा, करा. ध्यान करता आलं, ज्यांना ध्यान येत असेल करा. त्याचं कारण आहे की त्यातून जे समाधान, जी ऊर्जा, जी स्थिरता आपल्याला अनुभवायला मिळते, ती जगात कोणत्याही बाजारात विकत सुद्धा मिळत त्यातला. आणि खरा आनंद तो विकत मिळतच नाही. विकतच्या वस्तूतला जो आनंद आहे तो लौकिक आहे, भौतिक आहे, तात्पुरता आहे, नाशवंत आहे. आणि जो खरा आनंद आहे त्याला पैसेच लागत नाही, पण त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो, चित्त एकाग्र करावं लागतं. आणि म्हणून कंठी धरीला कृष्णमणी, काय झालं त्यानं? अवघा जनी प्रकाश तैशी आत्मप्रभा निच नवी, तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरुणी जेवी तयासीच फावे. माऊली म्हणाले, आत्मप्रभा जर का अंतकरणात निर्माण झाली तर अज्ञानाचा अंधार तिथे नाहीसा होतोच. मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरन, तैशी आत्मप्रभा नीच नवी. आत्मप्रभा निर्माण झाली. आत्मप्रभा रूपी समई माऊली म्हणतात मी उभी केली. आपण पूर्वीच्या काळी समई असायची, कंदील असायचा, दिवा असायचा आणि त्याच्या प्रकाशात वाचन लिखाण केलं जायचं. तर माऊली म्हणाले, मी जी समई लावलेली आहे, आत्मप्रभा रूपी समई आहे, तेची करुणी ठाण दिवी. ठाण दिवी हा शब्द त्या समईसाठी आहे. एका जागी उभी असलेली ही दिवी समई. आणि मग हा काल्याचा प्रसाद घ्यायचा कसा? इंद्रियाते चोरोनी जेवी. परवा सांगितलं पहा आपल्या पूज्य एका महाराजांनी की कुत्र्याचा आपल्या अन्नावर नुसता डोळा, नजर जरी पडली तरी ते अन्न दूषित होत असतं. कुत्र पाळू नये असं नाही, परंतु त्याला भोजन घालावं. त्यांनी फार छान सांगितलं की त्याला अगोदर तृप्त करा, मग तुम्ही जेवा. कुत्र हा माणसाचा मित्र आहे. जसा बैल आहे, गाय आहे, कुत्रा आहे, हे तर आपले शेतकऱ्याचा अविभाज्य भाग आहे. सांगायचा अर्थ एवढाच आहे की काही गोष्टी अशा असतात त्याला टाळून आपण काही गोष्टी केल्या पाहिजे, नाही का? जसं ध्यान करायचंय तर लेकरा बाळांची सोय अगोदर बाजूला लावली पाहिजे, नाही तर त्यांनी मध्येच येऊन म्हणायचं, दादा मला अमुक द्या, मग काय ध्यान करणार? म्हणून तिथे तेवढ्यापुरतं त्या लेकरांचा प्रतिबंध काय केला पाहिजे? महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं की करकर कथेमध्ये असू नये, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा त्याला थोडासा आपल्याला प्रतिबंध करावा लागतो. तसं काला घेण्यासाठी हे इंद्रिय आहेत ना आपले, विशेष करून पंच कर्मेंद्रियापेक्षाही पंच ज्ञानेंद्रियांची ओढ विषयांकडे अधिक असते. आणि या इंद्रियांना पत्ता न लागता, नाही कळलं तुम्हाला? बरं, तुमच्या बांधा शेजारची एखादी जमीन विकायला निघलेली आहे, सोपं उदाहरण सांगतो, आणि तुम्हाला ती घ्यायची आहे. तर तुम्ही इतकी काळजी घेता की जास्त फार चर्चा न होता, फार लोकांच्या कानावर न जाता वेळेत कशी खरेदी होऊन जाईल. आणि हे योग्य आहे, त्याच्यात काही अयोग्य आहे असं मी अजिबात म्हणत. पण काही गोष्टी अशा आहे की काही लोकांना कळण्याच्या आत केल्या तरच त्या साध्य होतात. काही आणखी सोपं सांगतो. विंचू चावला एखाद्याला, विंचू, तर विंचू शक्यतो फारसा कुणाला न कळण्याच्या आत उतरून आणावा किंवा त्याला उपचार करावे.
आणि अनेकांना कळला आणि त्याच्यात त्यांनाही कळला तर ज्याला चढवता येतो त्याला ज्याला चढवता येतो त्याला जर कळला मग विंचू उतरतच नाही. 3-3 दिवस विंचू न उतरलेली माणसं तुम्ही आम्ही पाहिलेली आहे. त्याचं कारण तो चढवलेला असतो. म्हणून तसा अनेक व्यवहार सुद्धा यासाठीच चोरून करावे लागतात. विठाला विठाला विंचवाचे जसे मंत्र आहे ना महाराज, उतरवण्याचे आणि चढवण्याचे, तसे व्यवहाराचेही मंत्र आहे ना महाराज, काही घडवण्याचे आणि काही मोडण्याचे. म्हणून इंद्रियात चोरोनी जे वितयासीच भावे. आपल्याला भक्तीचा आनंद, अध्यात्माचा आनंद घ्यायचा आहे. या इंद्रियांना चोरून जेवायचंय बरं का. यांना बाजूला ठेवायचं, यांना अजिबात तिथे येऊ द्यायचं नाही. जे डोळ्याला आवडतंय त्याला म्हणायचं थांब, कानाला भलतच काय आवडतंय थांब, थांबून घे, तुझ्या मार्गाने मी येणार नाही. रसनेला काहीतरीच आवडतंय, थांबून घे. किती तंबाखू खाण्याची इच्छा झाली, सांगायचंय मी आता पारायणाला बसलेलो, गप बस. इंद्रियाते चोरोनी जेवी. या इंद्रियांना चुकारा द्यावा लागतो तेव्हा भक्ती घडते. विठाला विठाला हो. आणि मग असा जेव्हा काला आम्हाला मिळतो तो आनंद श्रेष्ठ काय मायबाप हो. मला आपल्याला सांगायचंय, कर्म केलं जातं, कर्मकांड, त्याच्यातूनही काही पुण्य मिळतं. ब्रह्मज्ञान प्राप्ती होते, त्यातूनही काही अनुभूती येते. पण ब्रह्मज्ञानाचा अनुभव वाटून घेता येत नाही, कर्मकांडाचं पुण्य वाटून घेता येत नाही. पण नामस्मरणाचा, भक्तीचा, काल्याचा आनंद मात्र एकमेकांमध्ये वाटता येतो, विभागता येतो. अभंगाचं दुसरं चरण. काला वाटू एक मेका, काला वाटू एक मेका, काला वाटू एक मेका, काला वाटू एक मेका. वैष्णवनिका संगम, वैष्णवनिका संगम, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. काल्याचा प्रसाद जो मिळाला, भक्तीचा आनंद, जीवब्रह्म ऐक्याचा हा अनुभव आणि हा काल्याचा आनंद, महाराज म्हणतात तो एकमेकांना वाटला. म्हणून देवानी गोपाळांना काला दिला, गोपाळांनी आपसात एकमेकाला दिला. देवाकडून भक्तीचा आनंद भक्तांना मिळतो. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता. जो पंढरीत आलेला परमात्मा आहे तो या उद्देशानंच आलेला आहे, पुंडलिकाच्या भावार्था. गोकुळीहून झाला येता आणि निज प्रेम भक्ती भक्ता हा कालस्तर देण्यासाठी तो इथे आलाय ना. आणि परमात्म्याने भक्तांना दिला. बर, परमात्म्याने हा अधिकार पुन्हा भक्तांकडे, संतांकडे देऊन ठेवला. विशेष हा लाभ विशेष वयात आम्हाला एवढंही जमत नव्हतं. आणि अशा गर्दीत एकदम बसवल्यावर ना हात चालत असले तरी ते जड पडत आहेत, कधीतरी जड पडते, कधी कधी हातात थरथर कापत आहेत. त्या मानाने तुम्ही चांगलंच करताय आणि मस्त वाजवायचं असं. विठाला विठाला तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. जो काला वैकुंठातही दुर्लभ आहे, कारण वैकुंठात सगळं आहे, परंतु पारायण नाही, भजन नाही, काकड आरती नाही, हरिपाठ नाही, आई वडिलांची सेवाही नाही, गरिबाच्या सेवेची त्या ठिकाणी उपलब्धी नाही, तशी संधी नाही. म्हणून हे सगळं या मृत्यू लोकातच आहे. आपण फार भाग्यवान आहोत.
की जेवढे दिवस आपल्याला इथे राहायला मिळालंय आणि तुमच्यासारखे भाग्यवान लोक अनेक सेवा जीवनामध्ये करत आहेत, मला वाटतं याच्यापेक्षा जीवनात आणखी काही मिळवायचं नसतं. आणखी काय बाकीच्या गोष्टी नियम म्हणून करत राहायच्या. पेरायच्या वेळेला पेरावं लागेल, दुकानच्या वेळेला दुकान पाहावं लागेल, नोकरीच्या वेळेला नोकरी पाहावी लागेल, लग्नाच्या वेळेला लग्नाला जावं लागेल. पण आपलं मुख्य काम आहे सेवा, मुख्य काम आहे पुण्यप्राप्ती, मुख्य काम आहे समाधान प्राप्ती. आणि त्याच्याकडे अनेक कुटुंब ही आत्मीयतेनं पाहतात, त्या सेवा करतात. तेव्हा काला वाटू एकमेका, संतांना अधिकार दिला आणि आम्हाला आजही तो काला वैष्णवांच्या संगतीत, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. काला वाटू एकमेका, पण एक आहे, काला अभाविकाला मिळत नाही, नास्तिकाला मिळत नाही, काला सेवाहीन व्यक्तीला मिळत नाही, काला गरीबाला मिळत नाही असं नाही आहे. काला गरीबालाही मिळतो, श्रीमंतालाही मिळतो, काला अशिक्षितालाही मिळतो, सुशिक्षितालाही मिळतो, काला कोणत्याही जाती धर्माच्या कोणत्याही व्यक्तीला मिळतो. ना तिथे गरीब श्रीमंती लहान थोर कोणता भेदभाव नाही. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. काला हा अभेद आहे, पण त्याच्यासाठी पात्रता शेवटी आहेच. जसं कितीही काही म्हटलं तरी काही पात्रता तरी असावी लागते. किती मोफत एखादी गोष्ट म्हटलं तरी काहीतरी पात्रता ही असावी लागते. आणि तसं काल्याच्या बाबतीत काय तर वैष्णव असावं. वैष्णव असावं म्हणजे काय तर आपण जे सगळेजण वैष्णव आहात तसं दारात तुळशी वृंदावन आहे, घरात संतांचे ग्रंथ आहेत, घरातल्या वडीलधाऱ्यांची सेवा चालू आहे, घरामध्ये व्रत उपवास, घरामध्ये पोथी पुराण, घरामध्ये पुण्य आणि आशीर्वाद घेण्यासाठीची मनामध्ये अपेक्षा आणि त्या दृष्टीनं वाटचाल ज्या ज्या कुटुंबांची चालू आहे, मला वाटतं ती वैष्णवांचीच घर आहे ना. आणि अशा पद्धतीनं जिथे भावाभावांमध्ये जावाजावांमध्ये आपुलकी आहे, शेजाऱ्यासाठीचा शेजार धर्म पाळला जातो, समाजासाठीची सामाजिक भावना जपली जाते, धार्मिक भावना जपली जाते, त्याचंच नाव आहे वैष्णव. वैष्णव म्हणजे काय फक्त माळ घातली आणि पंढरीला जाऊन आला एवढ्या दोन कारणांनी तो ठरत नाही. माळ तर आपल्याला असलीच पाहिजे सगळ्यांना, पण त्याचबरोबर आपण आपल्या कुटुंबाशी कसे वागतोय, शेजाऱ्यांशी कसे वागतोय, आपण किती उपयोगी पडतोय. नाहीतर माळ घातलेली आहे परंतु घरात ज्ञानेश्वरी आहे आणि एक जण शेजारी म्हणला मला पारणाला बसायचंय तर यावर्षी तुमच्या घरात लग्न आहे, तुमचं काय कोणी बसणार नाही, तर मला जरा देता का ज्ञानेश्वरी. तो म्हणला दिली असती गड्या पण त्या पाहुण्यांनी नेली. म्हणजे खोटं बोलला. ज्ञानेश्वरी घरातच आहे. आपण जर ज्ञानेश्वरी दुसऱ्याला देत नसू मग आपण काय काय कामाचे माळकरी. विठाला 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 म्हणून आपण उपयोगी किती पडतो यावरती आपण वैष्णव आहेत की नाही, आपण सेवा किती करतो. आणि म्हणून वैष्णवतो जया अवघी देवावरी, त्याच्या व्याख्याच या पद्धतीच्या केलेल्या आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा, अशा पद्धतीनं ही वैष्णवाची वारकऱ्यांची व्याख्या आहे. काला वाटू एकमेका वैष्णव निका, अत्यंत निर्मळ निका श्रेष्ठ असा वैष्णव त्याला काला मिळेल. आणि तो काला इतका श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ तर ब्रह्मदेवादिकांना इंद्रादी देवांना सुद्धा देवपद प्राप्त करूनही तो आनंद मिळालेला नाही. म्हणून काला ज्या गोपाळांना ज्या भाविकांना मिळतोय ते त्यांना वाकुलिया दाखवतात. वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. वाकुल्या दाखवल्या. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये वाकुल्याचा कार्यक्रमच घ्यायचे. पुण्यतिथीचं कीर्तन असो, सप्ताहाचं कीर्तन, ते वाकुलिया हा एक स्वतंत्र कार्यक्रम असायचा बाबा. कीर्तन संपत आलं की ते म्हणायचे की पहा आता आपले उपरणे काढा आणि असे फिरवा. का
देवांना म्हणावं, तुम्ही जरी इथे आलेला असाल काला घेत, महाराज म्हणायचे देव आलेले आहे सगळे काला घेण्यासाठी, प्रसाद घेण्यासाठी, पण त्यांना सांगा तुम्हाला हा आनंद, असं उपरनं फिरवायचं, जा मागे जा मागे जा, असं करायला लावायचे, असं करायला लावायचे. आम्ही कडी कुलपात, आमच्या हृदयरूपी कडी कुलपात तो आनंद बंद करून ठेवला आहे, तुम्हाला देणार नाही, तुम्ही मागे. अशा पद्धतीनं तो वाकुल्यांचा, आणि तो गुरु परंपरेनं चालत आलेला आहे वारकरी संप्रदायात. गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज सुद्धा तो वाकुलियाचा कार्यक्रम करायचे, आणि त्यांचे शिष्य असलेले श्री गुरु नारायणगिरीजी महाराज तो कार्यक्रम त्यावेळेला करायचे. विठाला विठाला कधी कधी असं होतं ना की एखाद्या व्यक्तीकडे सगळं आहे, पण जर आरोग्य नसेल तर शून्य आहे, सगळं आहे पण मना पद्धतीनं समाधान वाटावं असं संतती काही योग्य काम करत नाही, तर शून्य वाटतं माणसाला. आणि मग सामान्य माणसं सुद्धा वाकुल्या दाखवतात, नाही का? तसं देवांकडे सगळं आहे, पण सेवा करण्याची संधी नाही, पुण्य प्राप्त करण्याची संधी नाही, त्यांना तो अधिकारच नाही. मायबाप हो, दिंडीमध्ये कोणी येऊ शकतो पण देव नाही. आपल्याला माहिती आहे का, भगवान कृष्ण परमात्मा जेव्हा गोकुळात अवतीर्ण झाले, पुतना मावशी आली, तिनं मारण्याचा प्रयत्न केला, पुढे महाबळ भट आला, त्याची विटंबना केली, तृणावर्त राक्षस शक्टासुराचा उद्धार केला, पेंद्या वाकड्या बोबड्या सगळे गोपाळ सवंगडी जमवले, आणि या सवंगड्यासोबत भगवान खूप खेळले, बागडले, नाना प्रकारच्या खोड्याही केल्या, आणि सरते शेवटी या गोपाळ गड्यांच्या सोबतच आता गायी चारण्यासाठी सुद्धा निघाले, कारण गावामध्ये गवळणींच्या तक्रारीच खूप वाढल्या होत्या. यशोदामाई कंटाळली होती, आणि कंटाळून शेवटी ती म्हणाली, उद्या जाई तू राना सवे घेवो निगोधना. कृष्ण गायी चारण्यासाठी रानामध्ये आलेले आहेत. गायी चारण्यासाठी, म्हणा ना काय, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना बना, गाई गोपाळ सवंगडी बना बना, गाई गोपाळ सवंगडी बना, या सर्व गोपाळांच्या सोबत कृष्ण परमात्मा गायी चरण्यासाठी रानामध्ये आलेले आहेत. एवढा मोठा कृष्ण परमात्मा आहे, पण गोपाळांच्या सोबत तो खेळतोय, बागडतोय. नाथ महाराज एका ठिकाणी म्हणाले की एका जनार्दनी खेळतसे खेळ, नकळे अकळ अगम निगमा. असा खेळ भगवान खेळतोय की वेद शास्त्रांनाही त्याचा खेळ कळत नाही. कधी कधी एखादा इतका कसदार खेळाडू असतो की कोणता डाव टाकून त्यानं कसं चितपट केलं हे किती तज्ज्ञ माणसालाही कळत नाही. अनेक डाव ज्यांना माहिती आहे पण त्यांनाही कळत नाही की आजची कुस्ती मारलीच कशी. असे तरबेज खेळाडू, मला वाटतं साधे साधे खेळाडू एवढे तरबेज आहे, तर या ब्रह्मांडाला घडवणारा हा परमात्मा चतुरातू शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तूची विठोबा. आणि म्हणून त्या गोपाळांना जो आनंद मिळाला तो बाकीच्यांना मिळू शकला नाही. त्या गोपाळांच्या समवेत आता भगवान परमात्मा रानामध्ये आलेले आहेत, गायी चारतायत, नाना प्रकारचे खेळही त्या खेळ माडिला लगोरी, खेळ माडिला लगोरी, खेळताती नानावरी, खेळताती नानावरी, खेळ माडिला लगोरी.
व्याकुल या ब्रह्मादिका. हे गोपाळ आलेले आहेत, गायी चारतायत आणि गायी चारताना त्यांचे खेळही रंगलेले आहेत. आणि या सर्व खेळामध्ये अखेर एक गोपाळ पुढे येतो. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. परंतु भगवान परमात्म्याला माहिती आहे की आपल्याला आपल्या गोपाळांना प्रसाद द्यायचा आहे भक्तांना. मग चला वळू गायी बैसो जेऊ एके ठाई, सर्वांची शिदोरी एकत्र केली. इंद्रिय रूपी गायींची वळती हाकून त्यांना अंतर्मुख केलं आणि सर्वांची शिदोरी एकत्र करून तो प्रसाद भगवंताने वाटला. पण तो प्रसाद प्राप्त करणारे गोपाळ भक्त भाविक संत हे किती श्रेष्ठ आहेत हे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे